हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण गोव्यातील पारंपरिक पद्धतीने मनगण कसे बनवतात ते पाहणार आहोत. मनगण हा एक खिरीचा प्रकार आहे आणि हा गोव्यामध्ये एकदम फेमस डिश आहे. हे गोड खायला हे तेवढीच छान लागते आणि एकदम पटकनी बनते ही खीर. मनगण तुम्हाला जेवढं बनवायची असली ही खीर तेवढंच साहित्य घ्यायचं. तर पहिले मी काय काय घेतलं आहे ते दाखवते. 1 चम्मच तूप घेतला आहे, 10-12 काजू घेतले आहेत आणि ही 1 वाटी गूळ घेतला आहे. गूळ कट करून घेतला आहे आणि हा अर्धी वाटी मी साबुदाणा रात्री भिजू घालून ठेवला होता. आता यातलं पाणी काढून घेतलं. खीर तुम्हाला जेवढी बनवायची असली त्याच हिशोबाने गूळ घ्यायचा आणि साबुदाणा पण घ्यायचा. हरभऱ्याची डाळ मी रात्रभर भिजू घालून ठेवली, यातलं पाणी काढून घेतलं. आणि ही जे ओलं नारळ आहे पाण्याचं, त्यातलं मी हे असं चम्मचने हे काढून घेतलं नारळ आणि हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं. यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तर मी तर मनगण बनवण्यासाठी आपल्याला हीच दूध वापरायचं आहे नारळाचं. तुम्हाला वाटलं तर जी नारळ राहते ते पण तुम्ही मिक्सरमधून काढू शकता पाणी टाकू थोडंसं. पण याने एकदम घट्ट आणि छान खीर लागते मनगण. आणि हे थोडंसं मीठ घेतलं, एवढं नाही टाकायचं आपल्याला, थोडंसंच टाकायचं आहे. आणि यातली अर्धी विलायची टाकायची आहे. विलायची मी कुटून घेतली. तुम्ही वेलायची पावडर पण घेऊ शकता. आता आपण मनगण बनवूया. कढई ठेवूया आणि कढई गरम झाली की यामध्ये ही 1 चम्मच तूप घालायचं आहे. तुपाचा जास्त वापर नाही करायचा आपल्याला, फक्त ही काजू फ्राय करून घ्यायचे आहे 2-3 मिनटं. जेवढी खीर करायची असली त्याच हिशोबाने सर्व साहित्य घ्यायचं. आता हे 2-3 मिनटं फ्राय करून घेतले आहे तुपामध्ये, काढून घेते. मस्त अशी ही खीर होते, काहीच वेळ लागत नाही, एकदम पटकनी होते. आता याच कढईमध्ये जी हरभरा डाळ आहे आपली ती घालूया. तर ही अर्धी वाटीच हरभरा डाळ भिजू घातली तुम्ही, तर ही मस्त अशी फुगली आहे, थोडी जास्त दिसत आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कुकरमध्ये 1-2 शिट्टी लावून शनी पण डाळ शिजवून घेऊ शकता. पण कढईमध्ये पण झाकण ठेवले की लगेच शिजते. पाणी घातलं आहे थोडंसं. आता या पाण्याला छान उकळी येऊ देऊ. याच्यावरती झाकण ठेवू, फक्त 5-6 मिनटं शिजू देऊ. लगेच शिजते, काहीच वेळ लागत नाही. आता 5-6 मिनटं झाले आहे आणि जी डाळ आहे आपली ती एकदम लवकर शिजली आहे. थोडंसं दाबून बघूया. हे बघा शिजली आहे आणि आणखी शिजेन आपण साबुदाणा गूळ घालू तेव्हा. आता यामध्ये हा जो भिजलेला साबुदाणा आहे हा घालायचा आहे. याला व्यवस्थित फिरून घेऊ. पहिले डाळ शिजून घ्यायची आणि तेव्हाच साबुदाणा घालायचा यामध्ये. साबुदाणा शिजायला काहीच वेळ लागत नाही, 2-3 मिनटामध्ये साबुदाणा शिजतो. व्यवस्थित भिजू घालून घ्यायचा त्याला. साबुदाणा आणि हरभऱ्याची डाळ मी सारखीच भिजू घातली होती. आता हे बघा 2-3 मिनटांमध्ये पूर्ण साबुदाणा मस्त शिजला. आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. हरभरा डाळ आणि साबुदाणा शिजला तेव्हाच यामध्ये गूळ घालायचा आहे. गुळाला असं बारीक कट करून घेतलं. आता चम्मचनी कंटिन्यू फिरत राहू, लवकर वितळी. मनगण बनवण्यासाठी डाळ आणि हरभऱ्याची जी क्वांटिटी आहे ती व्यवस्थित मोजून घ्यायची. नाहीतर तुमची जी डाळ तुम्ही असं व्यवस्थित मोजून नाही घेतलं तर डाळ जास्त दिसेल, नाही तर साबुदाणा जास्त दिसेल. आता पूर्ण गूळ हा वितळून घेतला आहे. आता यामध्ये कुटून घेतलेली हे थोडीशी वेलायची, सर्व नाही देणं टाकून थोडीशी कष्ट टाकणं आहे. चम्मचनं थोडंसं फिरून घेऊ आणि थोडंसं मीठ. मिठाचा जास्त वापर नाही करायचा, एकदम थोडंसं टाकायचं आहे. हे पण फिरून घेते. आता आपल्याला यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे. तर नारळाचं दूध सर्वेतून शेवटीच घालायचं. पूर्ण टाकून घेते. आता यामध्ये थोडंसं पाणी घेते. तर एवढी खीर बनवण्यासाठी मी ही 1 वाटी दूध काढलं आहे. तर 1 नारळाचं काढलं. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये काढून घेतलं. आता हे कंटिन्यू चम्मचने फिरून घ्यायचं आहे. तर जास्त वेळ नाही शिजू द्यायची ही खीर, दूध जे आहे ते फाटू शकते. आता हे नारळाचं दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलं. 2-3 मिनटं फक्त शिजू द्यायचं आहे. आता यामध्ये नारळाचे असे बारीक काप करून घेतले, हे घालूया. नाही बी घातले तरी चालेल. आणि जे फ्राय केलेले काजू हे घालूया.
आता हे मिक्स करून घेते आणि छान अशी ही खीर लागते. घरामध्ये बनवली मी तर माझ्या घरातल्या सर्वांनाच आवडली. खूप छान लागत होती. जास्त गोड पण नाही आणि फिकं पण नाही लागत होती. गूळ पण व्यवस्थित झाला होता. आता कढई खाली उतरून घेते. एका बाउलमध्ये काढून घेते. मस्त ही खीर बनवा. तुम्हाला पण नक्की आवडेल. तुम्ही कोणत्याही सणातिवाराला ही खीर बनवू शकता. खायला खूप छान लागते. माझ्या घरामध्ये सर्वांनाच आवडली होती. आमच्या विदर्भामध्ये आम्ही ही साबुदाणाची खीर बनवता, पण हरभरा डाळीची आजपर्यंत कधी खीर नाही बनवली. हे बनवली तर सर्वांनाच घरामध्ये आवडली. तर तुम्ही पण बनवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो कमेंट पण करत जा. आणि ही खीर नक्की बनवून बघा. सर्व जे साहित्य आहे ते व्यवस्थित मोजून घ्यायचं. छान खीर लागते. याला तुपाची पण गरज पडत नाही ही खीर बनवण्यासाठी. आता ही बाउलमध्ये मी काढून घेतली आहे. आता आपण याचा टेस्ट बघूया कशी झाली आहे. दिसत तर खूप छान आहे. तर हा पारंपरिक गोव्यातली खिरीचा पदार्थ आहे. मस्त आहे. बनवायला पण पटकन काहीच वेळ लागत नाही आणि खायला पण तेवढा टेस्टी लागते. आता आपण याचा टेस्ट कसा झाला आहे, कशी लागत आहे ही खीर, खाऊन बघूया आणि मग सांगते तुम्हाला कशी झाली आहे. तर खीर एकदम जबरदस्त झाली आहे. टेस्ट खूप छान आहे. नक्की बनवा, तुम्हाला पण आवडेल.